नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला जी आहे ती आता राहुलच्या रूममध्ये गेलेली आहे आणि राहुलच्या रूममध्ये कलाच्या समोर जे सत्य आलेलं आहे ते मात्र खूप भयानक असं आहे. म्हणजे गौरव आणि राहुल या दोघांनी मिळून हिऱ्यांचा फ्रॉड केलेला आहे. त्या माडेकर सोबत ही चिठ्ठी जी असते म्हणजे राहुलने एका कागदावरती लिहून घेतलेलं असतं, तो कागद कलाच्या हाती लागलेला आहे आणि कलाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण कला जेव्हा तो कागद पाहते तेव्हा कलाला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे. आणि मग तेवढ्यात राहुल तिथं आलेला असतो आणि राहुल तिथे येतो आणि कलाला म्हणतो की काय. तेव्हा कला म्हणते की आत्ता मला कळलेलं आहे की हा सगळा फ्रॉड तू आणि त्या गौरव परांजपेने मिळून केलेला आहे. तेव्हा मात्र कलाला खूप राग आलेला असतो. कला म्हणत असते की तुला आता सोडणार नाही, म्हणजे या घरचा भेदी तू आहेस हे सत्य आता माझ्या समोर आलेलं आहे असं कला राहुलला म्हणत असते. आणि तेव्हा मात्र राहुल जो आहे तो मूर्खासारखं वागत असतो, मूर्खासारखं बोलत असतो आणि कलाला म्हणत असतो की तू काहीच माझं वाकडं करू शकणार नाही. आणखी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुला कळायच्या आहेत. म्हणजे स्वतःच्या तोंडाने राहुलने त्याच्या स्वतःच्या गुन्ह्यांची कबुली कलाच्या जवळ दिलेली असते आणि त्याचबरोबर कलाला तो म्हणत असतो की तू काहीच माझं बिघडवू शकणार नाही. त्यावेळेस मात्र कला पाहतच राहते आणि राहुल जो आहे तो कलाला सांगत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की बघ, पुढच्या 8 दिवसांमध्ये आणखी एक ब्रँच आबा माझ्या नावावर करणार आहेत चांदेकर ज्वेलरची आणि ती झालेली असणार आहे. तेव्हा कला म्हणत असते की युअर काउंट डाऊन बिगिन स्टार्ट. पुढच्या 8 दिवसात तुझे कारनामे सगळे या घरातल्यांच्या समोर आणणार आहे आणि तुझा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आता कला तर रंगेहात पकडलेला आहे, त्याची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर ऑफिसमध्ये नक्की पूजाच्या बाबतीत काय होतं, पूजा या सगळ्यातून कशी बाहेर पडेल हे आपल्याला पाहायला मिळेल. तर रोहिणीची नाटकं सुरू झालेली असतात. मला काहीतरी होतंय, मला आतून माझं मन सांगतंय की मी आता संपणार आहे, लवकरात लवकर बोलवा कला, अद्वैत, राहुल सगळ्यांना बोलवा, राहुल राहुल कला अद्वैतला आधी बोलवा. ही तिची नाटकं सुरू झालेली असतात. म्हणजे तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की राहुलने सांगितलंय अद्वैत आणि कलाला 1 तास आधी बोलावून घे आणि हे तिचं कारस्थान सुरू झालेलं असतं. आणि तिची जी नाटकं असतात ती मात्र इकडे कोणाच्याच लक्षात येत नाहीत. सगळेजण मात्र आता घाबरलेले असतात. नक्की रोहिणीला काय होतंय, अगदी पोटभर जेवलेली आहे आणि अचानक हे सगळं काय सुरू झालंय हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि रोहिणी मात्र तिथे आता चक्कर यायचं नाटक करत असते, बेशुद्ध व्हायचं नाटक करत असते, तोंडाला येईल ते तिथं बरळत असते. आबा म्हणतात की हो आत्ताच्या आत्ता मी कॉल करायला घेतो. इकडे अनामिका सुद्धा साखर पाणी तिला देत असते आणि साखर पाणी प्या असं सांगत असते. परंतु रोहिणी मात्र ऐकायला तयार नसते. रोहिणी म्हणत असते की नाही, आत्ताच्या आत्ता त्या सगळ्यांना बोलवून घ्या आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते मला कळत नाहीये, मला काहीतरी वेगळं होतंय. ही नाटकं तिची सुरू झालेली असतात. तेव्हा मात्र आबा आता अद्वैतला फोन करायला घेतात. कारण रोहिणीला राहुलने एवढं सांगितलेलं आहे की अद्वैत आणि कला लवकरात लवकर घरी आले पाहिजेत, कारण पुढचं काम मला पूर्ण करायचं आहे. आबांना काळजी वाटत असते की नक्की रोहिणीला काय होते अचानक, हे सगळं काय आहे. डॉक्टरांना फोन केलेला असतो, डॉक्टर अजून आलेले नसतात. आबा लगेच अद्वैतला फोन करतात आणि इकडे रोहिणी मात्र बेशुद्ध पडायचं नाटक करते. कारण जोपर्यंत आबांनी अद्वैतला फोन केलेला आहे हे कन्फर्म होत नाही तोपर्यंत तिची नाटकं ही सुरूच राहणार असतात. इकडे अद्वैत आणि कला यांचं डिस्कशन चाललेलं असतं. पुढचं प्रेझेंटेशन बनवायचं असतं, डिझाईन कशा करायच्या आहेत काय या बाबतीतलं त्यांचं डिस्कशन सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी अद्वैतला आबांचा फोन येतो आणि आबांना अद्वैत म्हणतो की हा आबा बोला. तेव्हा आबा सांगू लागतात की हे बघ अद्वैत, लवकरात लवकर घरी ये. राहुल कुठे बघ, त्यालाही येताना घेऊन ये. कारण राहुलला घेऊन ये. आत्ता रोहिणीची अवस्था खूप वाईट झाली. रोहिणीला काय होतंय ना काहीच कळतच नाहीये. ती मात्र इवळत आहे आणि सगळ्यांना बोलावून घ्या असं सांगत आहे. तेव्हा अद्वैत आणि कला लगेच निघतात. इकडे मात्र राहुल बाहेर आलेला असतो आणि रिसेप्शनला दिव्या असते, तिच्याशी तो बोलत असतो. म्हणत असतो दिव्या, कानातले खरेत का ग तुझे, सोन्याचे आहेत का, खूप छान दिसतात. म्हणजे राहुल आता ऑफिसमधल्या ज्या मुली असतो त्यांच्याशी फ्लर्ट करत असतो, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असतो. परंतु बॉस आहे म्हणून सगळं सहन केलं जात असतं. राहुल जेव्हा हे सगळं वागत असतो तेव्हा मात्र दिव्या आहे ती राहुलला म्हणते की हो. मग तो म्हणतो की काय आज लवकर जायचं नाहीये का तुला. तेव्हा ती म्हणते हो जायचंय मला, माझ्या बॉयफ्रेंडचा बर्थडे आहे आज,
पण ऑफिसचं काम आहे ना. तेव्हा राहुल म्हणतो की तुझ्या हातातलं जे काम आहे ना ते पूर्ण कर आणि जा, तू लवकर जा, काही हरकत नाहीये. आणि तुला जर कोणी विचारलं राहुल सर कुठं आहेत तर ते आत्ताच गेलेत म्हणून सांग, माझं एक काम आहे, मी पण बाहेर चाललेलो आहे, असं राहुल तिला सांगतो. तेव्हा आता दिव्याला जे विचारले तेवढंच दिव्या सांगणार. अद्वैत आणि कला आलेले असतात, राहुलच्या केबिनमध्ये जातात. तिथे काही राहुल नसतो आणि ते दोघं यायला लागलेले ते अद्वैत आणि कला येताना दिसतात. तेव्हा राहुल मात्र पुढे तिथून निघून जातो आणि त्यावेळेस म्हणतो की म्हणजे मम्माने काम सुरू केलेलं आहे, चला या सगळ्यांना ऑफिसमधून मला लवकरात लवकर हाकलवायचं आहे आणि माझ्या कामाला सुरुवात करायची आहे. हे सगळं राहुलचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला म्हणते की राहुल कुठे आहे, म्हणजे मला कळत नाहीये की अचानक हा राहुल कुठे गेलेला आहे. हे सगळं कलाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कला आणि त्याचबरोबर अद्वैत निघालेले असतात आणि ते दोघंही विचार करायला लागलेले असतात की नक्की काय झालेलं आहे, का अशा गोष्टी घडत आहेत, या सध्या सगळ्यांचा विचार चालू असतो. तेवढ्यात तिथे अद्वैत येतो, राहुल येतो आणि दिव्याला विचारतो काय झालं, गेली नाहीस का अजून तू. दिव्या म्हणते की हो निघतच आहे, माझं थोडंसं काम आहे, ते झालं की निघते. तेव्हा ती म्हणत असे सर तुम्ही अजून गेला नाहीत का. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो हो निघणारच आहे, निघतच आहे, आता चाललोच आहे, असं म्हणत तो दिव्याला तिथून जायला सांगतो. दिव्या पण त्याला विचारते की तुम्ही गेला नाहीत का, कारण तो जाणार होता ही गोष्ट मात्र तेवढीच खरी असते, पण तो गेलेला नसतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा रोहिणीची नाटकं मात्र सुरू असतात. अजून का आलेले नाहीयेत, डॉक्टर आलेले असतात. त्याचवेळी अद्वैत हे तिथं पोहोचलेला असतो आणि त्याचबरोबर डॉक्टर तिथे रोहिणीला चेक करत असतात. अद्वैत आणि कला दोघंही आलेले असतात. अद्वैत म्हणतो की आता काय झालंय नक्की, कशामुळे हे सगळं असं होतंय, मला कळेल का, नक्की कशाचं टेन्शन घेतलंयस तू. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते की नाही माहिती रे अद्वैत, मला काय होतंय मला नाही माहिती. इकडे आता पूजा नेमकी राहुलच्या केबिनमध्ये आलेली असते आणि पूजा राहुलला म्हणत असते की हा सर काम सुरू करायचं ना, हे बघा हे सगळे मी रिपोर्ट आणलेले आहेत, नक्की काय घडत होतं या सगळ्या गोष्टी मी शोधून याच्यामध्ये आणलेल्या आहेत, असं पूजा सांगत असते. आणि तेव्हा मात्र तिथे राहुल म्हणत असतो की खरंच म्हणजे किती परफेक्ट आहे ना ग तू तुझ्या कामांमध्ये, असं म्हणत राहुल पूजाच्या हातावरती हात ठेवतो. त्यावेळेस तिला खूपच असं घाणेरडं फील होतं, कारण हा माणूस आपल्याशी लगट करतो ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते आणि राहुल मात्र तिच्याशी बोलत असतो तो तशाच वाईट इंटेन्शनच त्याचं वागणं बोलणं चाललेलं असतं, कारण त्याने ठरवलेलंच ते असतं. तेव्हा पूजा म्हणत असते सर, तेव्हा तो म्हणत असतो की खरंच तू किती कामामध्ये परफेक्ट आहेस ना, पण मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून, आणि असं म्हणत तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. पूजेच्या लक्षात येत असतं एकतर ऑफिसमध्ये कोणी नाही आणि नक्कीच आता काहीतरी वेगळं घडतंय ही गोष्ट पूजाच्या लक्षात आलेली असते. ती म्हणत असते सर काय करताय तुम्ही हे सगळं, आणि राहुल मात्र आता पूजाला तिथे घट्ट पकडतो, पाठीमागून तिला मिठी मारतो आणि तिच्याबरोबर वाईट वर्तन करण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे कला बाहेर येते, अजून राहुल का आलेला नाहीये, रोहिणी आत्यांची तब्येत एवढी बिघडलेली आहे आणि राहुल का पोचलेला नाही हा प्रश्न कलाला पडलेला असतो. म्हणून कला बाहेर येते आणि राहुलला फोन करू लागते, पण राहुल काही फोन उचलत नसतो. तेव्हा कला म्हणत असते की मला आतून असं वेगळं का वाटतंय की नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे, माझं मन असं मला का सांगते की काहीतरी गोष्टी विचित्र घडत आहेत, असं कलाचं मन तिला सांगत असतं. आणि त्यामुळंच कला जी आहे ती आता विचार करू लागलेली असते. कला म्हणत असते की मी पूजाला फोन करते, कारण मला असं वाटत आहे की हा जो राहुल आहे ना तो काहीतरी वेगळं कांड करण्याच्या मार्गावर आहे. आणि असं म्हणत कलाने आता पूजाला फोन लावायला घेतलेला असतो, पण पूजाचा फोनही तिथे टेबलवरती ठेवलेला असतो, तिचा फोनही उचलला जात नसतो. कला म्हणत असते की काय झालं नक्की, पूजा का फोन उचलत नाहीये, हे कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे कलाला प्रश्नच पडलेला असतो की काय घडले असेल, नक्की सगळं व्यवस्थित असेल ना, ह्या राहुलने काही कांड तर केला नसेल ना. आणि इकडे पूजा मात्र स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असते. राहुल म्हणत असतो की आता तुम्हाला दाखवच या केबिन मधून बाहेर जाऊन, तू जाऊ शकत नाही या केबिन मधून बाहेर, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे राहुलची ही सगळी जी नाटकं असतात ती चालू असतात आणि तो त्या पूजाला धमकावत असतो, तू माझ्या विरोधात बोललीस ना,
माझे धंदे उघड करण्याचा प्रयत्न केलास ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता काय होऊ शकतं याचा अंदाज तुला कधीच येणार नाही. या पद्धतीनं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र पूजा म्हणत असते, सर माझी परिस्थिती खूप वाईट आहे, मला जाऊ द्या, मला नाही थांबायचं इथे, मला जाऊ द्या, असं पूजा बोलत असते. परंतु राहुल मात्र ऐकायला तयार नसतो आणि राहुलचं जे वागणं असतं ते वेगळंच चाललेलं असतं. ही गोष्ट मात्र आता लक्षात आलेली असते. पूजा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु पूजा यामध्ये अडकत असते. पूजाला कळतच नसतं की या सगळ्यातून बाहेर काय पडू, कसं पडू, कारण या सगळ्या गोष्टी तर ऑफिसचं काम म्हणून तिने केलेल्या होत्या. कारण कला मॅडमने तिला तसं सांगितलेलं होतं. कला मॅडमच्या तशा ऑर्डर होत्या की काहीही झालं तरीही सगळ्यांचे डिटेल्स शोधून काढायचे आहेत. अगदी कोणीही असलं तरी, चांदेकर जरी असला तरीही त्याचे डिटेल्स शोधायचे आहेत. असं काम तिला दिलेलं होतं आणि तेच तिनं केलेलं होतं. बिचारीची काहीच चूक नव्हती आणि ते आता ती खूप वेगळ्या धर्मसंकटात सापडलेली होती. तिला कळतच नाहीये की आता मी यात सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न पूजाच्या पुढे असतो. आणि तेवढ्यातच पूजाने पण फोन उचललेला नसतो, राहुलने पण फोन उचललेला नसतो. हे लक्षात आल्यामुळं कला जी आहे ती गाडी काढते आणि डायरेक्ट ऑफिसला आलेली असते. आणि राहुलचं लक्ष वरून जातं, कला आलेली आहे ती दिसते. पूजा पण पाहते, कला मॅडम म्हणून ओरडू लागते. पूजा जीवाच्या आकांताने ओरडत असते, कारण तिला आता लवकरात लवकर या सगळ्यातून सुटका हवी असते. आणि म्हणून पूजाचं हे ओरडणं असतं ते चालू असतं. कला आता गाडीतून उतरते आणि वरती ऑफिसमध्ये यायला निघते. परंतु आता तिला जाणवत असतं म्हणून तर ती एवढ्या घाईघाईत आलेली असते. पण आता इथे अद्वैत मात्र माती खाणार असतो. अद्वैतला या गोष्टीची सवयच आहे, ऐनवेळी गोंधळ घालायचा आणि कलाचं काम बिघडवायचं. इकडे पूजा खूप घाबरलेली आहे. पूजाला काही करून आता या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ते मात्र चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळी कला मात्र आता नेमकी पोहोचलेली असते आणि त्याचसोबत इकडे राहुलच्या केबिनमध्ये ती येते. परंतु राहुलच्या केबिनमध्ये आल्यानंतर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि तेव्हा इकडे कला दरवाजा उघडते. तिला काहीतरी वेगळं जाणवतं आणि म्हणून कला दरवाजा उघडून पाहते, पण तिला काहीच तिथं हालचाल दिसत नाहीये. कला म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे मला जे वाटत होतं ते इथं काहीच नाहीये, असं का झालेलं आहे, हा प्रश्न सुरू झालेला असतो. आणि नेमकं राहुलने टेबलच्या खाली आता तिथे पूजाला लपवलेलं असतं आणि तिचं तोंड दाबलेलं असतं, का तर कलापर्यंत तिचा आवाज पोहोचू नये याची काळजी या राहुलने घेतलेली असते. आणि पूजा तिथं ओरडण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात आता अद्वैतचा फोन आलेला असतो. तू कुठेस खरे, माझी गाडी कुठे आहे, तू गाडी घेऊन गेलेस का? तेव्हा कला म्हणत असते की हो येते, मी तुझी गाडी घेऊन आलेली आहे, येते, मी बाहेर आहे, येते, थांब जरा, नको ओरडूस तू, असं म्हणत कला अद्वैतला ओरडत असते. परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की लवकरात लवकर ये, कुठेस तू, मला कळत नाहीये. कला म्हणत असते मी सांगितलं ना तुला चांदेकर, मी येते म्हणून, असं म्हणत कला बोलायला सुरुवात करते. इकडे मात्र आता अद्वैत विचार करत असतो की नाही, खरे नक्की व्यवस्थित असेल ना, सुखरूप असेल ना. पण बिचारी कला ही आता ज्या मुलीला वाचवायला आलेली असते, ज्या मुलीला आता खरंच गरज आहे त्यासाठी कला तिथं आलेली असते, तिला काही ती वाचवू शकत नाही. अद्वैतचा फोन आलेला असतो. अद्वैतनं सांगितलेलं असतं की लवकरात लवकर यायचं आहे आणि तुला यावंच लागणार आहे, हे अद्वैतचं बोलणं असतं. ते ऐकून आता कलाला तिथून निघावं लागतं. कला मग म्हणते की ठीक आहे, पण मला असं का वाटतंय की काहीतरी घडतंय, आणि असं म्हणत कला शोधाशोध करत असते. पण शेवटी पुन्हा अद्वैतचा कॉल येतो आणि कलाला माघार घ्यावी लागते. कला आता तिथून निघालेली असते. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात, परंतु कला इथे काही पूजाला वाचवू शकलेली नसते, कारण पूजाच्या बाबतीत जे घडत आहे ते मात्र भयानक असं असतं. कला दरवाजा बंद करते आणि तिथून बाहेर येते. पण आता पूजा मात्र खूप मोठ्या अडचणीत असते आणि पूजा इकडे राहुलच्या हाताला जोरदार चावा घेते. त्या राहुलच्या हाताला तिने चावलेली असते आणि मग राहुल हात सोडतो, कारण त्याने तिचा हात घट्ट असा दाबून पकडलेला असतो. आणि मग ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की त्याने आता पुन्हा पूजाचं तोंड धरलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की आत्ता जे काही इथं घडलेलं आहे त्याबद्दल कोणाला काहीही सांगायचं नाही. जर इथं काही घडलेलं आहे त्याबद्दल जर तू कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे.
या पद्धतीनं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तो मात्र तिला सांगत असतो की पुन्हा माझ्या कोणत्याही गोष्टींमध्ये नाक खुपसायला यायचं नाही आणि तो तिला धमकावत असतो. आता जे काय झालेलं आहे त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही. कला आता गाडी घेऊन निघते, कारण कलाला सांगितलेलंच असतं की लवकरात लवकर घरी ये. आता कलाच्या समोर ऑप्शनच नाहीये, म्हणून कला निघालेली असते. कला घरी यायला निघते आणि इकडे दारात अद्वैत उभाच असतो. तो म्हणत असतो कशी आहे तर कलामध्ये काही नाही, तुझ्या गाडीला एक सुद्धा ओरखडा ओढलेला नाहीये, सगळं व्यवस्थित आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं कलाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कला आलेली असते. अद्वैत तिला म्हणत असतो की तू आलीस ना तर पाणी पायाला लागलंय ना, तुझ्या लंगडतेस ना तू, हे सगळं काय चाललेलं आहे, हे बोलणं सुरू झालेलं असतं. अद्वैत तिला घेऊन येतो. कलाला अचानक खोकला लागलेला असतो. अद्वैत तिला बसायला सांगतो आणि अद्वैत तिला म्हणत असतो की बस इथे. कलाला तो बसायला लावतो आणि तिला पाणी देतो. कलाला मात्र राग आलेला असतो की एवढं काय, याने एवढं मला ओरडून बोलायची गरजच नव्हती, का त्याने मला ओरडून बोलावून घेतलेलं आहे, गरज काय होती या सगळ्या गोष्टींची. आणि मग तिला खोकला लागलेला असतो. अद्वैत मात्र तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो आणि सावकाश तिला पाणी प्यायला सांगत असतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं. तो म्हणत असतो की अगं गाडीसाठी नाही, मी तुझ्यासाठी बोललो. मला सांग, इथे एवढं सगळं झालेलं होतं आणि तू अचानक निघून गेली, तू तर राहुलला फोन करायला बाहेर गेली होती ना. कला म्हणते की तुझा विश्वास बसेल का मी सांगितलं तर, आणि तू विश्वास ठेवणार आहेस का माझ्यावरती, असं म्हटल्यानंतर कला मात्र अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत तिला म्हणत असतो काय झालं. तेव्हा कला म्हणत असते की राहुल जो आहे ना तो आला नव्हता ना, त्याला फोन लावला तर तो उचलत नव्हता, मग ऑफिसमध्ये बघायला गेलेले. अद्वैत म्हणतो काय झालं ऑफिसमध्ये गेल्यावर, होता का राहुल तिथं. तेव्हा कला म्हणते की नाही, कोणीच नव्हतं ऑफिसमध्ये. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मग हा संशयाचा जो भोवरा चालू आहे ना तुझ्या डोक्यामध्ये घुणघुणतोय, तो बंद करायचा. तेव्हा कला म्हणत असते बात चांदेकर, आपल्या दोघांचे वेगवेगळे विचार आहेत. त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की कला ही आता बेडवरती झोपत असते. अद्वैत गादी टाकून खाली झोपत असतो. अद्वैत AC लावायचा विचार करत असतो, पण कला मात्र म्हणत असते की खूपच थंडी वाजायला लागलेली आहे. आणि मग अद्वैत जो आहे तो AC लावणं टाळतो आणि त्याचबरोबर इकडे आता सकाळी कला उठते आणि पाहते. तो म्हणतो की नाही, तिला उगीच ताप भरेल, ती आजारी पडेल, असा विचार अद्वैतने केलेला असतो आणि AC लावणं त्याने टाळलेलं असतं. इकडे मात्र कला सकाळी उठते आणि ACचा रिमोट पाहू लागते. तेव्हा कला उठलेली आहे हे अद्वैतच्याही लक्षात येतं आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की काय झालं. तेव्हा कला म्हणत असते AC. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही लावला. म्हणजे कलाच्या लक्षात येतं की चांदेकरने रात्रभर AC लावलेला नाही, तो माझ्यासाठी विदाऊट AC झोपलेला आहे. ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते आणि कला मात्र जाम खुश होते. कलाला भारी वाटतं, म्हणजे चांदेकर माझ्यासाठी एवढं करत आहे, या गोष्टीचा आनंद कलाला झालेला असतो. आणि त्यासोबतच कला आणि अद्वैत दोघंही बोलत असतात आणि तेवढ्यातच तो जो त्यांचा काउन्सलर आहे त्याचा कॉल येतो आणि काउन्सलर त्यांना सांगू लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हां बोला. दोघंही एकत्रच आहोत. स्पीकरवर काढतो फोन आणि काउन्सलर हा नाश्ता करायला आलेला असतो आणि काउन्सलरने आता पुढचा टास्क कला आणि अद्वैत या दोघांनाही दिलेला असतो आणि तो म्हणजेच की तुम्ही दोघांनी एकत्र नाश्ता करायचा आहे आणि तोही दोघांच्या आवडीचा, आणि अशी आवड तुम्ही शोधायची आणि तो एकत्र नाश्ता करायचा आहे. कला आणि अद्वैत दोघंही पाहू लागतात की आता काय. तेव्हा कला म्हणत असते तुझे असले ते ओट्स वगैरे काय मी काही खाणार नाही, मला माहिती आहे तू वडापाव वगैरे तू ते खाणार नाहीस, पण मी ओट्स वगैरे काही खाणार नाही. आणि मग दोघांचंही बोलणं चालू असतं की आता काय करायचं. कला म्हणत असते की आपण कॉइन टॉस करूया का. तेव्हा मात्र इकडे लगेचच अद्वैत तिला म्हणतो की नाही, कॉइन टॉस नको, मला काय म्हणायचं माहिती आहे का, आपण चिठ्ठ्या टाकूया का. त्याला म्हणते की हो खरंच खूप लेटेस्ट आयडिया दिलीस रे तू चांदेकर. पण फायनली दोघांचंही ठरतंय की ठीक आहे आपण चिठ्ठ्या टाकूया. आता चिठ्ठ्या टाकायच्या आणि बघायचं की कोणता पदार्थ येतोय. सध्या तरी त्यांनी दोघांनी सुरुवातीला डोळे बंद करून जो पदार्थ डोळ्यासमोर येईल तो सांगितलेला असतो आणि तेव्हा मात्र कलाने बदामाचा शिरा आणि अद्वैत मिसळ हे बोललेलं असतो. आणि त्यानंतर आता दोघांचंही ठरतं की आता काय करायचं, तर आपण चिठ्ठ्या टाकूया. मग चिठ्ठ्या लिहायला अद्वैत घेत असतो. कला म्हणत असते की नाही चांदेकर, आणि इकडे माझ्याकडे मी नीट फाडते डायरी, नाहीतर तू कसं पण फाडून ठेवशील, मला तशी नाही आवडत, असं म्हणत कलाने आता तो डायरीतला पेपर फाडून घेतलेला असतो आणि मग चिठ्ठ्या धरलेल्या असतात. कला समोर पकडते. पहिल्यांदा बदामाचा शिरा येतो, नंतर मिसळ येते आणि दोघंही एकमेकांसाठी प्रयत्न करत असतात की प्रत्येकाची एकमेकांची आवड जपण्याचा. तेव्हा कला म्हणत असते शेवटी तुला जे करायचं तेच करणार आहेस ना तू. कलाला मिसळ खायची असते, अद्वैतला बदामाचा शिरा खायचा असतो आणि दोघांचाही हा टास्क जो आहे तो सुरू झालेला असतो. कला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अद्वैत मात्र तिथे पहिल्यांदा बदामाचा शिरा काढतो. तेव्हा कला म्हणत असते की मला माहिती आहे तुला बदामाचा शिराच खायचा होता ना,
आणि म्हणूनच तू हे सगळं केलेलं आहे ना, असं कला बोलत असते. तेव्हा आता कला म्हणते की ठीक आहे, बनवते मी तुझ्यासाठी बदामाचा शिरा, असं म्हणत कला जाते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला गेल्यानंतर अद्वैतने लगेच मिसळ ऑर्डर केलेली असते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ही राहुलच्या रूममध्ये गेलेली असते आणि त्यावेळेस तिच्या हाती एक चिठ्ठी लागते. ती म्हणजे त्या माडेकर जो वेंडर्स आहे तिथं त्यांनी लिहिलेली असते गौरव आणि राहुल या दोघांच्या त्याच्यावरती सह्या असतात. आणि हा जो फ्रॉड आहे तो राहुलने केलेला आहे हे सत्य कलाच्या समोर आलेलं असतं. आणि कला मात्र आता बोलायला सुरुवात करते, म्हणजे कलाला कळलेलं आहे. आणि मग राहुल तिथे येतो आणि म्हणतो की आता तर हे एकच सत्य तुझ्या समोर आलेलं आहे, आणखी बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुझ्या समोर यायच्या आहेत, असं राहुल तिला बोलत असतो. तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे अशा पद्धतीनं गोष्टी घडतील असं तिला वाटलेलंच नव्हतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला त्याला विचारत असते. तेव्हा तो म्हणत असतो की लवकरच आता एक गोष्ट होणार आहे, ती म्हणजे पुढच्याच 8 दिवसांमध्ये आबा पुढची जी दुसरी एक आपली ब्रँच आहे ती माझ्या नावावर करणार आहेत. चांदेकर ज्वेलर्सची आणखी एक ब्रँच माझ्या नावावर असणार आहे आणि तू काय करायचं ते कर. तेव्हा कला मात्र म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही पुढच्या 8 दिवसांमध्ये तुझ्या काळ्या धंद्यांचा सगळी कुंडली मी सगळ्यांच्या समोर मांडणार आहे. युअर काउंट डाऊन बिगिन स्टार्ट्स, असं म्हणत कलाने आता चॅलेंज केलेलं आहे आणि राहुलचे काळे धंदे लवकरच ती समोर आणणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.